प्रार्थना करूयात. प्रेमळ पित्या, या सुंदरशा वेळेसाठी आम्ही धन्यवाद देतो प्रभू. मागील आठवडाभर प्रभू तू आम्हाला सांभाळलंस, काळजी वाहिलीस. आम्हाला सर्व अरिष्ठापासून, त्रासापासून, अपघातापासून प्रभू तू आमचं संरक्षण केलंस, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, या शब्दात दिवशी आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ येऊन वचन शिकत असताना, तुझ्या चरित्र्याविषयी शिकत असताना प्रभू आम्हाला सहाय्य कर की त्यातल्या गोष्टी आम्हाला समजाव्यात आणि त्याप्रमाणे प्रभू आमचं आचरण व्हावं असं तू कर. आमचे संपूर्ण नातलग, आमचे ह्या प्रेयर मीटिंगमधले सभासद, जरी आम्ही ऑनलाईन असेल, देहाने आम्ही एकमेकांना पाहत नसेल, पण आम्ही विश्वासाने तुझ्या आत्म्याद्वारे एक आहोत. एक कुटुंब, एक कळप, एक परमेश्वर आणि एक तारणकर्ता प्रभू, याच्यावर आमचा विश्वास आहे. देवप्पा, आम्ही याच विश्वासामध्ये अधिकाधिक वाढत असताना आम्हा प्रत्येकाला आजचा संदेश खऱ्या अर्थाने कळावा म्हणून मदत कर आणि त्या संदेशामध्ये आम्ही कायमस्वरूपी चालावं म्हणून आम्हाला ताकद दे, सामर्थ्य दे. इथून पुढची सर्व वेळ पवित्र पित्या तुमच्या हातात देऊन प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात करतो म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. ओके, आजचा विषय छोटासा आहे, मी जास्त बोलणार नाही आहे, पण खूप सुंदर आणि महत्त्वाचा विषय आहे. काय विषय आहे, कोणी सांगेल? नाती जिंका. येस. मनुष्य अख्ख्या जगामध्ये स्वारी करू शकतो, फिरू शकतो, किंवा एक सुवार्तिक देवाचा सेवक जगामध्ये जाऊन सुवार्ता सांगू शकतो. पण जर घरामध्येच सुवार्ता सांगितली गेली नसेल, घरामध्येच दैवी ज्ञान अगोदर शिकवलं गेलं नसेल, तर प्रियांनो, बाहेर सगळं काही जिंकून घरामध्येच जर आपली नाती विखुरलेली असतील, तर ती शांती जी आपल्याला भेटायला पाहिजे सुवार्तेमध्ये, ती भेटणार नाही. होय, बायबल आपल्याला हेही सांगतं की संदेष्ट्याला त्याच्या घरात सन्मान नसतो, पण याचा अर्थ हा नाही की आपण घरच्यांना सोडावं. आमेन. ऐकताय सगळं? बायबल आम्हाला नातेसंबंधाविषयी खूप सांगतं. बायबलचा विश्वासच नातेसंबंधांवर आधारित आहे आणि जो कोणी नातेसंबंध सांभाळतो तोच येशू ख्रिस्ताचं तत्त्व पुढे नेऊ शकतो. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या सुवार्तेमध्ये, आपल्या सेवेमध्ये तो पुढे नेऊ शकतो. पण असं नको व्हायला की आपण जगाला चांगल्या गोष्टी सांगतोय, परंतु माझ्या घरामध्ये त्या चांगल्या गोष्टी काम करत नाही आहेत. कारण अगोदर सुरुवात घरापासून होते. पहिलं तर आपलं स्वतःचं वैयक्तिक जीवन, मग आपलं घर आणि मग आपला समाज किंवा चर्च ज्याला आपण म्हणतो, ते सांभाळणं महत्त्वाचं आहे. कारण बघा प्रियांनो, कुटुंब व्यवस्था ही आपल्या परमेश्वराने बनवलेली आहे. सगळ्यांचा विश्वास आहे याच्यावर? उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायातच आपण पाहतो की परमेश्वराने कुटुंब बनवलं, कारण त्याला माहिती आहे की कुटुंबामध्ये राहणं किती महत्त्वाचं आहे. पिता आणि पुत्र जसे एक आहेत, तसे त्या कुटुंबाने एकमेकांमध्ये गुंतलं जावं, एकमेकांमध्ये नेहमी एक विचारांचं, एक तत्वांचं असावं, हे खूप महत्त्वाचं आहे. बायबलमध्ये इतक्या घटना आहेत कुटुंब व्यवस्थेबद्दलच्या. अब्राहम ज्याने कुटुंबासाठी इतक्या गोष्टी केल्या, जपलं, इतकंच नाही तर त्याच्या आय थिंक काकाच्या मुलाला, बरोबर, पुतण्याला देखील सांभाळलं त्याने. आपल्या जीवापेक्षा पलीकडे त्याला सांभाळलं, इतकं की आपल्या जीवाची पर्वा न करता त्याच्यासाठी तो युद्ध खेळला किंवा युद्धाला गेला आणि त्या युद्धात तो जिंकला. का? कारण त्याला त्याच्या भावाला जिंकायचं होतं. आमेन. आपल्या भावासाठी जो लढू शकतो ना, तो त्याच्या सेवेमध्ये सुद्धा लढू शकतो. आमेन. लढणं याचा अर्थ हातपायने मारणं असं नाही, पण जिंकणं महत्त्वाचं आहे. त्या गोष्टींना, व्यक्तीला जिंकणं, नात्यांना जिंकणं, हीच तर प्रभुसेवा आहे. आमेन.
आमेन, आमेन. कारण व्यक्ती वागतो कसा, बोलतो कसा हे त्याच्या घरातून कळतं. बाहेर जर तो चांगला वागत असेल, जर घरातच चांगला वागत नसेल, तर त्याच्या चांगल्या वागण्याचा त्याच्या स्वतःलाही उपयोग नाही आणि घरच्यांनाही उपयोग नाही. बाहेर कारण मनुष्य काय करतो, लोकांनी मला चांगलं म्हणावं, चांगलं नवजावं, म्हणून व्यक्ती चांगले वागतात, चांगलं बोलतात एकमेकांशी. पण घरामध्ये मुळात जो चांगला वागतो ना, आपल्या आईशी, आपल्या पत्नीशी, आपल्या भावंडांशी, मग ते कसेही असो, मग त्याचं चरित्र बाहेर दिसून येतं. मग दिसतं की तो लोकांशी कितपत चांगला वागू शकतो. नाहीतर मग बाहेरची नाती ही स्वार्थासाठी जोडली जातात. समजते प्रियांनो? हो. हो, समजते. आमेन. आता हे शिकत असताना आता जे काही आपण शिकणार आहोत, त्यामध्ये आपलं मन एक म्हणेल आपल्याला आणि बायबल एक सांगेल. याच्यामध्ये खूप संघर्ष होणार आहे, मला माहिती आहे. कारण मीही त्या परिस्थितीतून गेलो आहे आणि तुम्ही कदाचित त्या परिस्थितीतून जात असाल. पण लक्षात घ्या की आपल्या सगळ्यांना आपलं नातं जिंकायचं आहे, हेच डोक्यात ठेवायचं. बाहेरचं कुणी काही म्हणत, सैतानाने कितीही आपल्या मनात बी पेरण्याचा प्रयत्न करत, तिराहित व्यक्ती येऊन आपल्याला काहीही बोलत, आपल्याला एकच लक्षात ठेवायचं इथून पुढे की मला माझं नातं जिंकायचं आहे. आमेन. आमेन. आमेन, आमेन. आमेन, आमेन. येस, आपण ही घटना वाचूया जी पवित्र शास्त्रात खूप सुंदर आणि अद्भुत लिहिलेली आहे. कोणी वाचेल? मी वाचू ब्रदर. हा अंकल वाचेल. इतक्यात पाऊल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येथे जाऊ. मग दिवे आणून तो आत धावत गेला. कापत कापत पौल व शिला यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्याच्या जखमा धुतल्या आणि तेव्हा त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय 28 ते 33 मध्ये वाचनी वचने परमेश्वर आशीर्वादित करू. आमेन. आमेन. प्रियांनो बघा, आमेन, आमेन. आपलं जे काही नातं आहे ना, ते या भूतलावरचंच नातं नाही आहे. ते मृत्यूच्या पलीकडे आहे, ते स्वर्गातलं नातं आहे. या कुटुंबामध्ये जर आपण आहोत ना, ज्या पण कुटुंबामध्ये तुम्ही आहात, पती पत्नी आहात, आई वडील आहेत, आपले भावंड आहेत, ती याच्यासाठी आहेत की ते आपल्याला कायमस्वरूपी मृत्यू पश्चात जेव्हा आपण आपला प्रभू आपल्याला घ्यायला येईल, जेव्हा आपण स्वर्गात जाऊ, तिथे सुद्धा आपण त्यांच्या बरोबर कायम राहणार आहोत, याच्याबद्दलच नेहमी विचार करा. आमेन. आमेन. कारण आमेन. आमेन. जगातली लोक हाच विचार करतात की बाबा मेलो म्हणजे सगळी नाती संपली. नाही, बायबल आपल्याला हे नाही शिकवत. बायबल आपल्याला एकदा का ते नातं जोडलं ना, ते स्वर्गामध्ये जोडलेलं आहे, हा विश्वास धरायला सांगते. आमेन. 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 आमेन, आमेन. कोणाला माहिती ते वचन काय सांगतं? जे तुम्ही पृथ्वीवर बांधताल ते स्वर्गात बांधलं जाईल. ह्याच्यावर आपला पूर्ण विश्वास पाहिजे. आता याच घटनेत बघा, पौल आणि सिला ज्यांना जेलमध्ये बंद केलंय आणि ते त्या जेलमध्ये देखील परमेश्वराची स्तुती करतायत, गीत गातायत आणि ते गीत इतक्या विश्वासाने, आत्म्याने गातायत की परमेश्वराने त्यांची तिथे सुटका केली. आता पौल तिथून निघून गेला असता, पौल सिला जरी निघून गेले असते, तरी देवाने कधी त्यांना दोष नसता लावला, कारण देवाने त्यांची मोकळीकता केली होती. बरोबर? बरोबर आहे. आमेन. हो बरोबर आहे. पण त्याही पेक्षा पलीकडे जाऊन पौल काय करतोय, तो बघतोय की तो जो जेलर आहे तो घाबरलाय. सगळं ते भूमिकंप झालाय आणि सगळी जेलमधली लोक ती इकडे तिकडे पळायला लागली आणि हा इतका घाबरून गेला, त्याला असं वाटलं की बाबा आता माझी नोकरी गेली. हे जर
आमच्या सरदाराला कळालं किंवा माझ्या वरिष्ठांना कळालं तर ते मला नोकरीवरून काढून टाकतील आणि रोमी लोक तर फासावरच लटकवत होती. कारण इतक्या इतक्या तुरुंगातील लोकांना जाऊ देणं किंवा त्या बेजबाबदारपणे काम करणं याचा त्याच्यावर शिक्का पडला असता आणि त्याचा परिणाम त्याला भयानकरित्या भोगावा लागला असता. त्याच्यामुळे त्याची नोकरी गेली असती, त्याच्या कुटुंबाला सर्व्हाइव्ह करावं लागलं असतं. आणि हे सगळं ना पौल बघतोय. एका झटक्यात पौल त्या व्यक्तीचं त्याचं अंतःकरण देखील ओळखतोय आणि त्या नोकरीचा परिणाम त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर काय होणार आहे हे पण तो बघतोय. एक खरा सेवक असाच असतो प्रियांनो. तो जेव्हा सेवेसाठी उभा राहतो ना, तो त्या व्यक्तीलाच नाही बघत, तो त्या व्यक्तीच्या सगळ्या कुटुंबाला बघतो, त्या व्यक्तीशी जुडलेल्या प्रत्येक भागाला बघतो. आमेन. 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 म्हणून आम्ही देखील इथे जेव्हा तुम्हाला बघतो ना, कुटुंबातल्या एका व्यक्तीला बघतो, तेव्हा आम्ही अख्ख्या कुटुंबाला पाहत असतो. इथं जेव्हा आज 32 कुटुंब किंवा 32 लोक दिसत आहेत ना लाईनवर, पण माझा विश्वास असा आहे की ही 32 व्यक्ती नाही आहे, ही 32 कुटुंब आहेत. आमेन. आमेन. आणि जेव्हा पण आपला संदेश दिला जातोय तर हा कुटुंबाला धरूनच दिला जातोय. कारण आपण सगळेजण एक आहोत, एक कुटुंब आहोत. जरी आज प्रकाशदादा माझ्यापासून दूर असतील, व्हायोलेटताई दूर असतील किंवा तुम्ही इतर भावंड दूर असताल, परंतु माझा विश्वास आहे की जसं माझं पुण्यात एक घर आहे ना, तसं माझं कोल्हापूरमध्ये माझं जे शिंगे कुटुंब आहे ते माझं घर आहे. आमेन. आमेन. जसं माझं औरंगाबादमध्ये माझं कुटुंब आहे, माझं कसबे कुटुंब आहे, माझं ते घर आहे. हा माझा विश्वास आहे. का? कारण आपण एक कुटुंब आहोत, एक फॅमिली आहोत. आमेन. आमेन. आणि म्हणून बघा प्रियांनो, आमेन. मग जर मी तुम्हाला तसं बघतोय ना, तर आपण हाही विचार केला पाहिजे की आपण आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला देखील असंच बघितलं पाहिजे की ह्या कुटुंबातला प्रत्येक जण ही माझी जबाबदारी आहे. आमेन. 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 मग प्रश्न हा आहे की आता हे नाती जपताना बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात. मग याला जिंकायचं कसं? बघा, प्रत्येक गोष्ट ह्या एकसारख्या नसतात. बायबलमध्ये अशी घटना घडलेली आहे एका व्यक्तीबरोबर, ज्याला देवाने भविष्यातला दृष्टांत दाखवला, काय होणार आहे हे दाखवलं, आणि ते त्याच्या भावंडांना जेव्हा तो येऊन सांगतोय तेव्हा त्याच्या भावंडांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, तर त्याला खाली खेचलं. कोण आहे तो? योसेफ. आणि तो योसेफ जरी त्याच्या भावंडांनी त्याला जुमानलं नाही, परमेश्वराच्या योजनेसाठी तो सज्ज झाला, तो गुलामगिरीत फसला, आणि जेव्हा तो राजगादीवर बसला, त्याचे भावंड तिथे आले, तो त्यांना विसरला नाही. आमेन. आमेन. कारण त्याच्या कुटुंब व्यवस्थेवर, देवाने लावून दिलेल्या कुटुंब व्यवस्थेवर त्याचा पूर्ण विश्वास होता. कारण त्याची भावंड ही फक्त तितक्या पुरतीच मर्यादित नाही, तर ती स्वर्गामध्ये देखील माझे भाव आहेत, हा त्याचा विश्वास होता. हा ख्रिस्ताकडून त्याला मिळालेला विश्वास होता. आणि हेच आपण नेहमी कायमस्वरूपी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आपण पुढे बघूयात. कसं जिंकावं हे नातं? आता गोष्टी फार सोप्या आहेत, साध्या आहेत, आपण यापूर्वी सुद्धा ऐकलेल्या आहेत. पण आज आपल्याला नव्याने त्या गोष्टी का पाहायच्यात? कारण 2026 मध्ये आपण आपल्या कुटुंबाला जिंकणार आहोत. आमेन. आपण तुम्ही तुमच्या पतीला जिंकणार आहात, तुम्ही तुमच्या पत्नीला जिंकणार आहात, तुम्ही तुमच्या लेकरांना जिंकणार आहात, तुम्ही तुमच्या भावंडांना, तुमच्या गणगोताला जिंकणार आहात, हा विश्वास ठेवा. कारण जसं वचन अगोदर आपण वाचलं ना, की तुझ्याद्वारे तुझ्या कुटुंबाचं तारण होईल, आणि ते होणार, हा विश्वास धरून चाला. आमेन. हे पहिला मुद्दा आपण वाचूया. वाचू का मी? हा, वाचा. प्रथम विश्वास ठेवा, जे देवाने बांधले ते मनुष्याने तोडू नये. आपल्या नातेसंबंधात जो कोणी आहे तो देवासाठी आहे,
आणि देवाची प्रतिमा आहे. आमेन. आमेन. प्रथम आपल्याला हा आपल्या अवचेतन मनात खोलवर विश्वास पेरायचा आहे आणि ते तसंच आहे. प्रथम विश्वास ठेवा की जे देवाने बांधले ते मनुष्याने कुठल्याच परिस्थितीत तोडू नये. काही होऊ द्यात, ढगफुटी होऊ द्यात, भूमिकंप होऊ द्यात, त्या नात्यांमध्ये कितीही दुरावा येऊ द्यात, ओबडधोबड काही होऊ द्यात, मनाच्या विरुद्ध गोष्टी होऊ द्यात, एकमेकांचं डोकं फुटू द्यात, पण लक्षात घ्या की हे नातं मला तोडायचं नाहीये. आमेन. कारण तुमचा पती, तुमची पत्नी, तुमची लेकरं बाळ, तुमचे काका, तुमचे पुतणे जे कोणी आहेत ते देवासाठी देवाने तुम्हाला दिलेले आहेत आणि ते देवाची प्रतिमा आहेत, म्हणून त्यांना नावं ठेवू नका. आमेन. जसं उत्पत्तीमध्ये लिहिलंय ना की देवाने मनुष्याला त्याचं प्रतिरूप बनवलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे पाहता तेव्हा आपल्याला एकच लक्षात आलं पाहिजे की ही देवाची प्रतिमा आहे आणि जसं मी देवाबरोबर वागतो, बोलतो, चालतो तसं मला या व्यक्तीबरोबर वागायचं, बोलायचं. आमेन. का? कारण तो व्यक्ती माझा आहे. लांबचा कुणी जरी नातेवाईक असला तरी हा विश्वास आपला पाहिजेलच की तो व्यक्ती माझा आहे, माझ्या जवळचा आहे. आमेन. पुढे आपण बघूया. वाचत आहे. नात्यांबद्दल नेहमी सकारात्मक विचार करा. तुम्ही जसा आपल्या सहकार्याविषयी विश्वास ठेवता तो तसाच वागेल. चांगले विचार पेरा, चांगलेच उगवेल. आमेन. आमेन. हा विश्वास आपल्या नात्यांमध्ये आपल्याला इथून पुढे कायमस्वरूपी ठेवायचा. बघा, काही दिवसांपूर्वी किंवा मागील काही दिवसात मी स्वतः ह्या गोष्टीचा अनुभव घेतलाय. कारण मीही ज्या परिस्थितीतून गेलोय ना, आपल्याला आपली मानसिकता काय असते की माझ्या वाईट काळात कोणी माझ्याबरोबर उभं नाही राहिलं, मग मी कशाला कोणाला मदत करू. हा जो स्वार्थी विश्वास आहे ना तो कधीच ठेवू नका, कारण हा विचार देवाकडून नाहीये. आमेन. देवाने तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये का चालवलंय? कारण तुम्ही ताकदवान आहात, तुम्ही विश्वासू आहात, तुमचा विश्वास खंबीर आहे. तितका त्या लोकांचा विश्वास खंबीर नाहीये. जितकं देवाचं चरित्र तुम्ही ओळखताय तितका तो व्यक्ती ओळखत नाही. जितकं देवाला जवळून तुम्ही ओळखताय तितका तो व्यक्ती ओळखत नाही. म्हणजे ही सर्वस्वी जबाबदारी तुमची असते की तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी कसं त्या परिस्थितीत वर्तन करताय. जशास तसं ही जगाची रीत आहे, आपली नाहीये. आमेन. प्रभू येशू तर आपल्याला शिकवतो की जर कोणी तुला सांगितलं की माझ्यासोबत 1 मैल चल, तर तुम्ही त्याच्याबरोबर 2 मैल चाला. वैतागून जाऊ नका. जर कोणी तुम्हाला अंगरखा मागतोय तर त्याला अंथरूण पांघरून सगळंच देऊन टाका. कारण ते जे प्रेम आहे ना, त्या व्यक्तीवर इतका खोलवर ते छाप पाडेल, त्याच्यामुळे आपल्या देवाचे गौरव होतील. मग भले त्या व्यक्तीने परतफेड आपल्याला त्या उपकाराची करू नये, हे तर असूच द्या प्रियांनो, की अशा विश्वासाने मदत करा ना की ते मला परत नाही मिळणार आहे आणि मला फरक नाही पडत, कारण देवाने तुम्हाला आणि मला भरपूर दिलेला आहे. आमेन. कारण जर त्या व्यक्तीने आपल्याला उलटपक्षी मदत केली तर मग काय झालं, तिथंच फिट्टमफाट झाली. आपल्याला देवाकडून काय प्रतिफळ मिळणार आहे? अशा उद्देशाने द्या की मला देवाकडून प्रतिफळ मिळेल, त्या व्यक्तीकडून नकोय. आमेन. पण आपली सवय असते ना की जर आमच्या लग्नात 1,000 रुपयाचाच आहेर केला काय, मग यांच्या पण लग्नात 1,000ची चिठ्ठी लिहून देतो. असं नको व्हायला. जर त्यांनी 1,000ची केली तर आपण 5,000ची करू, बेस्ट गिफ्ट देऊ. हा जो फरक आहे ना तो आपल्याला तोडायचा आहे. जगातली रूढी परंपरा, रीतिरिवाज हे आपल्याला नाही लागू होत, कारण आपण स्वर्गातले आहोत, स्वर्गासाठी आहोत.
आणि म्हणून त्या राजाचे नियम, स्वर्गीय राजाचे नियम आपल्या कुटुंबात काम करतात. आपण राजाची लेकरं आहोत. आपण जेव्हा एखाद्याला देतो ना, तर राजाप्रमाणेच द्यायला पाहिजे. आमेन. 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 आमीन आमीन. नात्यांबद्दल नेहमी सकारात्मक विचार करा. तो माझा आहे, ती माझी आहे. तो माझा भाऊ आहे, ती माझी बहीण आहे. माझ्या जवळचे आहेत. कुणी काही म्हणू देत. जगाने किती जरी त्यांना तोडलेलं असलं तरी ते माझे आहेत. तो व्यक्ती माझ्याबरोबर कसा जरी वागला तरी ती व्यक्ती माझी आहे. नेहमी त्या नात्याबद्दल सकारात्मकच विचार करा. त्या व्यक्तीसाठी लढायला उभे राहा. तो व्यक्ती चुकीचा जरी असेल ना तरी त्याला जवळ घेऊन त्याच्या बाजूने उभे राहा. हा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आहे. असं नाही व्हायला पाहिजे की तो त्याच्या संकट काळात एकटाच पडला आणि त्याला असं वाटतं की अरे ही माझी चूक आहे आणि मला एकट्यालाच निस्तारायचे आणि कुणीच माझ्या मदतीला नाही धावू शकत. असा विश्वास आपल्या घरच्यांचा तरी कधी होऊ नये प्रियांनो. आमेन. आमेन. आमीन. त्या व्यक्तीला नेहमी कळालं पाहिजे की कुणी जरी माझ्याबरोबर नसलं तरी माझ्या घरातले माझ्याबरोबर आहे आणि तेवढंच माझ्यासाठी बास झालं. असं ते कुटुंब दिसलं पाहिजे. नेहमी एकमेकांच्या चुका झाकणारं, एकमेकांना जवळ करणारं, एकमेकांना मिठी मारणारं, एकमेकांचे विचार जाणून एकमेकांच्या सहवासात राहणारं ते कुटुंब असायला हवं. आजकाल ह्या गोष्टी फार कमी बघायला भेटतात प्रियांनो. लोक एकत्र खूप कमी वेळा जेवतात. असे खूप कमी कुटुंब दिसतात मला जी एकत्र मिळून जेवतात. बरोबर आहे. गावाला दिसते पण शहरात असं फारसं दिसत नाही. नवरा एका वेळेस येतो, पत्नी एका वेळेस येते, पत्नी वाट बघून बघून जेवून जाते, मग लेकरं उशिरा येतात, मग त्यांच्या जेवणाचं ताट वेगळीकडे ठेवलेलं असतं. नाही, प्रयत्न करा, प्रार्थना करा, एकमेकांना रिक्वेस्ट करा की या वेळेत मी तुझी वाट पाहतोय, वाट पाहते, तुम्ही या, तुम्ही आल्यावरच आपण जेवू. हा विश्वास आपला असायला हवाय. आमेन. आणि त्याच्यासाठी आपल्याला एकमेकांबद्दल सकारात्मकच विचार करायचा आहे. हे आपल्याला इथून पुढे नेहमी लक्षात ठेवायचे की नातेसंबंधाबद्दल नेहमी परिस्थिती काही असो सकारात्मक विचार करा. आमेन. 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 जसा तुम्ही आपल्या सहकार्याविषयी विश्वास जसा ठेवताल तशीच ती व्यक्ती तुमच्याशी वागेल. कारण हा मानवी स्वभाव आहे. जर आपण म्हटलं ना बाबा हा खोटारडा आहे, याच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवायचा, तो व्यक्ती मग तुम्हाला कधीच खरं बोलणार नाही. नेहमी लक्षात घ्या. जर तो व्यक्ती खोटं जरी बोलत असेल आणि आपल्याला माहिती आहे ना की तो व्यक्ती खोटं बोलतोय तरी त्या व्यक्तीचं खरं मानायला शिका. कारण बायबल काय सांगतं माहिती आहे, प्रीती सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवते. आमेन. आपल्याला माहिती आहे की तो व्यक्ती खोटं बोलतोय पण विश्वास ठेवा ना, काय फरक पडतोय. आपल्याला माहिती आहे की ती व्यक्ती कुठंतरी असेल आणि वेगळंच कारण सांगत असेल, विश्वास ठेवा. त्या व्यक्तीला बरोबर वाटेल की माझ्या घरातले माझ्यावर विश्वास ठेवतात, मी काही जरी सांगितलं तरी ते माझ्यावर विश्वास ठेवतात, तर मी माझ्या कुटुंबाशी खरंच बोलेल. आणि जेव्हा हा विश्वास तुम्ही जिंकाल ना मग एकमेकांचं नातं अधिक घट्ट व्हायला सुरुवात होईल. बघा आज असं कदाचित असू शकतं की आपल्या नात्यांमध्ये तफावत असेल, एक पश्चिमेला जातोय, दुसरा पूर्वेला जातोय, असं कदाचित होत असेल. परंतु तुम्हाला सकारात्मक राहायचं. कारण जे काही तुम्ही बी पेरताल ना तुमच्या कुटुंबात त्याचेच पडसाद एकमेकांमध्ये दिसून येतील. जरी आपल्या कुटुंबातला सदस्य वाईट वागत आहे, वाईट बोलत आहे, तुम्ही त्याच्यासाठी चांगलेच विचार करायचे. प्रार्थनेत हेच बोलायचे की माझ्या कुटुंबातले सगळे लोक चांगले आहेत. दुसरं कोणी काही म्हणो ते चांगले आहेत. आमेन. आणि हा विश्वास जेव्हा आपण ठेवू ना आणि बोलून दाखवू एकमेकांना, इन्करेज करू की तू चांगला आहेस, तू चांगली आहेस, तू नाही वाईट करू शकत, मला विश्वास आहे. प्रियांनो, चांगलं बी जो पेरतो ना त्याला चांगलंच मिळतं. हा पेरणीचा नियम आहे. आमेन. 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 पुढे आपण बघूयात. येस, कुणी वाचेल हा मुद्दा? सातत्य ठेवा,
चांगले करा आणि करत राहा. आमेन. आमेन. ह्या कार्यात विश्वासात सातत्य ठेवा. जेव्हा आपण सातत्य ठेवणं म्हणजे काय, कंटिन्यू करत राहणं, चांगले विचार करायचेत आणि चांगलेच विचार करत राहायचेत, मग परिस्थिती काही येऊ द्यात. प्रियांनो, सैतान ख्रिस्ती कुटुंबावर इतका घावा घालत आहे ना, जे कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ना, त्यांचं प्रथम तो कुटुंबच हलवायला बघतो. कारण त्याला माहिती आहे की जर ह्याचं कुटुंब हलवलं ना, तर हा व्यक्ती नाही सेवा करू शकत. ज्या विश्वासाने त्याला सेवा केली पाहिजे तो नाही करू शकत, त्याला चांगलं माहिती आहे. म्हणून अगोदर आपल्याला आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाचा विश्वास जिंकायचा आहे आणि तो विश्वास जिंकूनच आपल्याला त्यांच्यासाठी चांगलं तेच करायचं आहे आणि ते सतत चांगलं करायचं आहे. आमेन. आमेन. आमीन आमीन. मग इथे प्रश्न हा येतो की प्रेषित पौलाने विचारलं, पेत्राने विचारलं प्रभूला की प्रभूजी, माझ्या भावाने जर माझा अपराध केला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? आपला प्रभू काय म्हणतो? 7च्या 70 वेळा. म्हणजे जे 7 जण आहेत त्या प्रत्येकाची 70 वेळा. आता हा काही आकडा नाही आहे, कारण देवाला माहिती की मनुष्य काही मोजत नाही राहणार आहे प्रत्येक गोष्ट. पण त्या 7च्या 70 वेळा क्षमा केल्याने देवाला माहिती आहे की आपली जी मन आहे ना, ते एक रेष बनवतं की मला क्षमा करतच राहायचं. बघा, जेव्हा एका जंगलमध्ये सगळीकडे गवतं असतात आणि एक व्यक्ती त्या गवतांमध्ये चालून गेलेला असतो, हे आपल्याला कसं कळतं बरं? त्याच्या पाऊलवाटाने. पाऊलवाटांवर, बरोबर. आणि मग त्याच्या मागोमाग दुसरा व्यक्ती जातो, तिसरा व्यक्ती जातो. हळूहळू ती पाऊलवाटे ना एकदम अशी सपाट बनायला लागते. त्यातली गवतं बाजूला होतात आणि पाऊलवाट बरोबर बनते, बरोबर. हो. लगेच आपल्याला कळते की अरे हा, ह्या दिशेने ती पाऊलवाट आहे. आपला मेंदू सुद्धा असंच काम करतो, माहिती आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला सातत्याने क्षमा करत राहता, आपला मेंदू सुद्धा आहे ना एक रस्ता बनवून टाकतो आमेन. आणि तो कायमस्वरूपी रस्ता बनवून टाकतो. बघा, आता हीच गोष्ट आहे ना आपल्या व्यवसायात पण लागू होते आणि आपल्या प्रत्येक कार्यात लागू होते. उदाहरणार्थ, लक्ष देऊन ऐका, शेवटचाच मुद्दा आहे. सगळेजण ऐकतात मला? हो दादा. आमेन. उदाहरणार्थ, मी परवा पण तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की एखादा व्यक्ती जेव्हा बघा, आपला मेंदू कसं कार्य करतो माहिती आहे. आता हे खूप सायंटिफिक जातोय मी, पण प्रयत्न करा समजण्याचा. आपल्या मेंदूमध्ये ना एक इलेक्ट्रिक सप्लाय असतो. उदाहरणार्थ, आपण जेव्हा लाईट लावतो तेव्हा ती लाईट लागते कशी? कारण त्याच्यामधून तो पॉवर सप्लाय जातो आणि त्याला त्या बल्बला पुरवतो आणि तो बल्ब चालू होतो, बरोबर. हो. बरोबर. आपला मेंदू सुद्धा तसंच काम करतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला किंवा मनाला आज्ञा देता की तुला या व्यक्तीला क्षमा करत राहायचं, मग होतं काय की आपला एक मेंदू विचार करतो की अरे कशाला इतके वेळा क्षमा करायचं, त्याने एवढा मोठा अपराध केला, असं केलं तसं केलं, तू नाही क्षमा करू शकत. पण आपल्याला त्या मेंदूला बायबलच्या वचनानुसार चालवायचं. देवाने आपल्याला ती ताकद दिली की आपण आपल्या शरीराला आपल्या कह्यात ठेवू शकतो. आमेन. आमेन. आपल्याला आपल्या मेंदूला सांगायचं नाही तू काय विचार करतोय हे मला महत्त्वाचं नाही, मला प्रभू म्हणतोय की त्याला क्षमा कर. जेव्हा हे तुम्ही सातत्याने बोलत राहता ना, आपला मेंदू एक रस्ता बनवतो की अरे हा मला क्षमा करायला सांगतोय आणि हळूहळू तिथून एक रस्ता बनतो आणि मग कुणीही येऊत त्या रस्त्यावरून बरोबर चालायला लागतो. म्हणजे ती क्षमा करण्याची तुमची सवय होऊन जाते. आमेन. आमेन. देवाने आपल्या शरीराची रचना करून ठेवली, म्हणजे तुम्ही ते सातत्य करता. हीच गोष्ट आपल्या व्यवसायात सुद्धा लागू पडते. जेव्हा आपण एखादं काम सतत करत राहतो ना, ते हळूहळू आपल्या अंगवळणी लागतं.
उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर ड्रायव्हिंग शिकतोय, मग तो एकदा का ड्रायव्हिंग शिकला तर त्या व्यक्तीला बरोबर कळतं की कधी ब्रेक दाबायचा, कधी क्लच दाबायचा, कधी ॲक्सिलेटर दाबायचा, कधी इकडं तिकडं बघायचं, कारण त्याच्या मेंदूने एक रस्ता बनवलेला असतो. आमेन. ऐकताय सगळे? देवाने तुम्हाला ती ताकद दिलेली आहे. तुम्हाला ठरवायचंय की या गोष्टीला मला कसं हाताळायचंय. देवाने तुम्हाला नातेसंबंध दिलेत. देवाने तुम्हाला पती पत्नी बनवलंय. का? कारण तुम्ही फक्त भूतलावरचेच नाही, तुम्ही स्वर्गातले आहात. स्वर्गासाठी निवडले गेलेले आहात. आणि ते नातं कायमस्वरूपी ठेवण्याकरिता देवाने तुम्हाला बनवलेलं आहे, तात्पुरतं नाही. आमेन. आमेन. म्हणून जगातली जशी वागतात, जसे आपल्या कुटुंबातली लोक वागतायत, आपल्याला तसं नाही वागायचं. तुम्ही निवडलेले आहात आणि जसं तुम्हाला प्रेम कळालं ना, त्याच प्रेमाने तुम्हाला घरामध्ये प्रेम पेरायचंय. आणि पेरणीचा नियम जो काम करतो ना, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. प्रभू बोललेला आहे आणि ते होणारच आहे. कारण मी माझ्या घरामध्ये प्रेम पेरतोय आणि मला प्रेमच उगवलेलं दिसणार आहे. मी माझ्या पतीबद्दल चांगलाच विचार करते आणि ते चांगलेच वागणार आहेत. मी माझ्या पत्नीबद्दल चांगलाच विचार करतोय, ती चांगलीच वागणार आहे, याच्यावर मला विश्वास आहे. हा जेव्हा विश्वास तुम्ही ठेवताल ना प्रियांनो, तुमचा मेंदू एक रस्ता बनवेल. आमेन. आणि त्या गोष्टी सातत्याने होत राहतील. फरक पडत नाही की बाहेरचं येऊन मग चाड्या लावतोय, काही बोलतोय, मग त्या व्यक्तीने फरक पडत नाही. कारण तुम्ही तुमच्या घराला जिंकलेलं आहे, तुम्ही तुमच्या नात्याला जिंकलेलं आहे. आमेन. परमेश्वर करो की ह्या जानेवारी महिन्यात आपण आपल्या कुटुंबाला जिंकण्यासाठी झटणार आहोत आणि जिंकणार आहोत. या विश्वासानेच आपण जाणार आहोत. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की बायबलच्या वचनाप्रमाणे जसं लिहिलं ना तेच होणार आहे. तुझ्याद्वारे मी तुझ्या कुटुंबाचं तारण करेल. या वचनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडणारच आहे, माझा विश्वास आहे. आमेन. आमेन. आपण डोळे झाकूयात, प्रार्थना करू. प्रेमळ पित्या, या सुंदरशा संदेशासाठी, या वचनांसाठी प्रभू आम्ही धन्यवाद देतो. देवप्पा, आम्हाला एक कुटुंब, एक नात्याचं बनवलंस म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रभू, ही फक्त 37 लोक नाही, तर हे आमचं 37 कुटुंब आहे. आम्ही आमच्या कुटुंबातलं कोणीही व्यक्ती, एखादा व्यक्ती जर मुंबईला जावोत, एखादा व्यक्ती औरंगाबाद, नगर, कुठेही जावोत, महाराष्ट्राच्या चारी कोपऱ्याला जावोत, आम्हाला माहिती पाहिजे की तिथे माझं घर आहे. माझ्या प्रेयर मीटिंगमधल्या माझ्या सदस्याचं तिथे घर आहे. या विश्वासाने आम्ही जाणार आहोत, कारण आम्ही एक कुटुंब आहोत. माझे देवबाप्पा, याच विश्वासात आम्हा प्रत्येकाला वाढव. एवढंच नाही तर आमच्या घरातल्यांना जिंकायला तू आम्हाला ताकद देत आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू. बाहेरची लोक आमच्या कुटुंबातल्या सदस्यांबद्दल काही विचार करत, आम्हाला माहिती आहे की माझा पती कसा आहे, माझी पत्नी कशी आहे, माझे लेकरं बाळ कशी आहेत, ती चांगलीच आहेत. कारण परमेश्वराने त्यांना या कुटुंबात चांगल्यासाठीच बनवलेलं आहे. परमेश्वराने त्यांना आमच्याशी चांगल्याकरिताच जोडलेलं आहे. आणि तू जे काही कुटुंबामध्ये आमच्या करणार आहे प्रभू, ते चांगल्यासाठीच करणार आहे, आमचा पूर्ण विश्वास आहे, खात्री. परमेश्वरा, आज आमच्या या कळपामध्ये काही आमची भावंड बहिणी असतील की आणखीन देखील त्यांच्या कुटुंबामध्ये चढ उतार होत असतील, नात्यांमध्ये चढ उतार होत असतील, परंतु प्रभू, जी व्यक्ती आज हा संदेश ऐकते त्या व्यक्तीच्या द्वारे तू त्या घराला जिंकत आहेस. त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, त्या कुटुंबाच्या द्वारे तू जिंकत आहे. आम्ही ही साक्ष ऐकणार आहोत, पाहत आहोत, विश्वास ठेवत आहोत. परमेश्वरा, या तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी आम्ही धन्यवाद देऊन ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. देवाला धन्यवाद असो. ओके प्रियांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा तुमचं मत तुम्हाला व्यक्त करायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. प्रश्न असतील तर ते दिलखुलासपणे विचारा.
बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सगळ्यांना शांती असो. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, आपण केलेलं सबस्क्राईब आणि लाईक आणि इतरांना जे शेअर करत आहे त्याबद्दल मी खरंच आपला मनपूर्वक आभारी आहे. प्रभू येशूच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगला पल्ला गाठलेला आहे. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या देखील बायबलचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठीच आपण रोज बायबल अभ्यास घेत आहोत. आणि जर खरंच तुम्हाला इच्छा आहे की मला बायबलचं वचन बारकाईने समजून घ्यायचं आहे, देवाबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन बायबल अभ्यास सुरू केलेला आहे. आणि हा अभ्यास आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ न्यायला खूप सहकार्य करणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला शक्य आहे, रोज संध्याकाळी 6:15 ते 7:15 या दरम्यान जर तुम्ही बायबल वचन शिकू शकता तर आमच्याशी जुडले जा. जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू. गुगल मीटच्या द्वारे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र भेटत आहेत आणि देवाचं वचन गांभीर्याने ते शिकत आहेत. आणि माझी इच्छा आहे की त्या स्टडीमध्ये तुम्ही देखील असावं. तर नक्कीच आम्हाला मेसेज करा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला रोज लिंक पाठवू. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि देवाच्या सुंदर अनुभवामध्ये प्रवेश करा. देवा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद.